आज मी तुम्हाला मूग डाळीची मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा एक वाटीभर मूग डाळ भिजत घातली होती। एक 4 ते 5 तास चांगली भिजलेली आहे बघा, एकदम मस्त सालीवाली मूग डाळ आहे। चॉपर घेतलेलं आहे, चॉपरच्या जागी तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता। तर मी हे चॉपरमध्ये हे डाळ पहिले टाकून घेते। तर हे चॉपरला काय करायचे, आपल्याला फक्त दरदर करून घ्यायचे। वाडगं घेतलेलं आहे, वाडग्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बटाटा, साल काढून बघा अशा पद्धतीमध्ये मी करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा उभा पातळ कापून घेतलेला आहे। एक पोपटी कलरची मिरची बारीक कापून घेतलेली, थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायचे आपल्याला, धने दरदरे कुटून घेतलेले, हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेले त्यात टाकायचे आपल्याला, ओवा, हळद, त्याच्यावर टाकायचे आपल्याला हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकणारे 1 चमचा तांदळाचं पीठ आणि त्या चमच्याच्या मापाने आपल्याला ह्याच्यामध्ये 3 चमचे बघा चण्याच्या डाळीचं पीठ, ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि हे काय करायचं आपल्याला हाताने चांगलं दाबून असं कालवून घ्यायचे। पाण्याचा वापर बघा मी थोडा सुद्धा केला नाही, त्यातच चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दाबून। तुम्ही लगेच बनवायला नाही घेतलं ना तर बटाट्याचं आणि कांद्याचं अजून पाणी सुटतं। तेल बघा मी गरम करायला ठेवले आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे। तर आपण आता सोडून घेऊया। हे बघा आता हे गरम तेलामध्ये आपण पहिले सोडलेली थोडीशी लाल झालेत, हे बघा भजी बिलकुल तेलकट नाही, सोडा नाही, मस्त बघा किती जसे कांदे भजी असतात ना कडक, तसे एकदम कडक। हे बघा आतपर्यंत